नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी लागणारे बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC बघा यांची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल. MIDC बघा यांची स्थापना सन 1962 या वर्षी पहा MIDC यांची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय. उजनी बघा उजनी या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल. उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव पहा यशवंत सागर जलाशय आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचार. दारणा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल. दारणा बघा हे धरण नाशिक या जिल्ह्यामधलं या ठिकाणी धरण आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय. ग्रेनाइट ग्रेनाइट बघा हा खडक कोणत्या प्रकारचा खडक असतो. बघा याचे योग्य उत्तर काय असेल. ग्रेनाइट बघा हा खडक अग्निजन्य खडक या प्रकारचा तो खडक असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलंय. अनाथ बालिकाश्रम अनाथ बालिकाश्रम बघा या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बघा याचे योग्य उत्तर काय असेल. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. अनाथ बालिकाश्रम बघा या संस्थेची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा काय होता. पंजाब केसरी या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते. पंजाब केसरी बघा पंजाब केसरी या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. लाला लजपतराय बघा यांना ओळखले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बघा याचे योग्य उत्तर काय असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा स्वतंत्र मजूर पक्ष बघा त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती. बघा काय उत्तर असेल याचं. स्वराज्य पक्षाची बघा स्थापना सन 1923 या वर्षी पहा स्वराज्य पक्षाची स्थापना झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 राज्यांचा महाधिवक्ता बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल. कलम 165 बघा हे राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय. माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. माथेरान माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा लिपिक आणि बघा शिपाई या पदासाठी बघा लागणारे महत्वपूर्ण बघा असेच या ठिकाणी 6000 बघा प्रश्नाचे महत्वपूर्ण PDF आहेत. बघा त्यामध्ये GK चे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरण, चालू घडामोडी, गणित बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय भारताचा वित्त आयोग विचारलाय यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल. कलम 280 बघा हे कलम भारताचा वित्त आयोग यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा देशामध्ये सर्वात जास्त चंदनाचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते. बघा याचे योग्य उत्तर काय असेल. देशामध्ये बघा सर्वात जास्त चंदनाचं उत्पादन हे केरळ या बघा याचे योग्य उत्तर काय असेल. कर्नाटक या राज्यामध्ये बघा सर्वात जास्त बघा चंदनाचं उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक 4 भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे. बघा भारतामधला सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे. भारतरत्न बघा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे. तर योग्य उत्तर काय असेल. सन 1954 या वर्षापासून बघा भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कल्पना चावला यांच्या नंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला कोण आहे. सुनिता विल्यम्स. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे. काय उत्तर असेल याचं. लोखंड या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा Fe
लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 ओरिसा राज्यामधली सर्वात मोठी व महत्वाची नदी कोणती आहे? काय उत्तर असेल? ओरिसा राज्यामधली सर्वात मोठी व महत्वाची नदी कोणती असेल? महानदी आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात? कोणता असेल? कच्ची फळे पिकवण्यासाठी आपण इथिलीन हा गॅस वापरतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केलेलं आहे? योग्य उत्तर काय असेल? सन 1991 या वर्षी बघा भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10 राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? राज्यसभेची बघा एकूण सभासद संख्या 250 असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बघा बांधण्यात आलेलं धरण आहे? राधानगरी धरण बघा कोणत्या नदीवर आहे? भोगावती नदीवर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? चित्रा ही कादंबरी कोणाची कादंबरी होती? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील रवींद्रनाथ टागोरांची या ठिकाणी कादंबरी होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा काय विचारलाय? संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली संकल्पना आहे? संसदीय शासन पद्धती बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. तर संसदीय शासन पद्धती बघा ही संकल्पना आपण अमेरिकनच्या बघा राज्यघटनेवरून स्वीकारलेली संकल्पना आहे. बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO बघा WHO चं मुख्यालय कुठं आहे? जिनिव्हा या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा या ठिकाणी काय विचारलाय? सोडा वॉटर मध्ये कोणता वायू असतो? कोणता वायू असतो? सोडा वॉटर मध्ये बघा प्रामुख्याने कार्बन डायऑक्साइड बघा या ठिकाणी वायू असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली होती? तर गोपाळकृष्ण गोखले बघा यांनी भारत सेवक समाज बघा त्यांनी स्थापना केली, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अमृत क्रांती कोणत्या क्षेत्रासंबंधीची क्रांती आहे? अमृत क्रांती बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. अमृत क्रांती कोणत्या क्षेत्रासंबंधीची क्रांती आहे? योग्य उत्तर काय असेल? नद्या जोड प्रकल्प बघा यांच्या संबंधित या ठिकाणी क्रांती आहे. प्रश्न क्रमांक पुढचा द ग्रेट व्हिक्टोरिया द ग्रेट व्हिक्टोरिया बघा हे वाळवंट कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? योग्य उत्तर काय असेल? द ग्रेट व्हिक्टोरिया बघा हे वाळवंट ऑस्ट्रेलिया या देशामधलं या ठिकाणी वाळवंट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताचा नेपोलियन असे कोणास म्हटले जाते? योग्य उत्तर काय असेल? समुद्रगुप्त बघा यांना भारताचा नेपोलियन असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 20 पहा सौर उपकरणामध्ये कोणत्या प्रकारच्या आरशाचा उपयोग करतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. सौर उपकरणामध्ये कोणत्या प्रकारच्या आरशाचा उपयोग करतात? बघाच योग्य उत्तर काय असेल? सौर उपकरणामध्ये बघा प्रामुख्याने आंतरवक्र बघा या आरशाचा उपयोग करतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला असतो? बघा योग्य उत्तर काय असेल? 14 नोव्हेंबर बघा या दिवशी जागतिक मधुमेह दिन असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सार्क संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? सार्क संघटनेची स्थापना सन 1985 बघा सन 1985 या वर्षी बघा सार्क संघटनेची स्थापना ही झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा गुगामल बघा गुगामल हे काय आहे? राष्ट्रीय उद्यान आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गुगामल? बघा गुगामल बघा हे राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा गुरु शिखर गुरु शिखर बघा हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा गुरु शिखर हे अरवली या पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर आहे. गुरु शिखर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? राजस्थान या राज्यामध्ये गुरु शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? रेल्वेचं इंजिन भारतामध्ये बघा रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना चित्तरंजन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कलहरी बघा कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? कलहरी तर याचं योग्य उत्तर काय असेल? कलहरी बघा हा वाळवंटी प्रदेश दक्षिण आफ्रिका ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा जागतिक पर्यटन दिवस
कोणत्या दिवशी असतो? जागतिक पर्यटन दिवस विचारलाय कोणत्या दिवशी असतो? योग्य उत्तर काय असेल? 27 सप्टेंबर बघा या दिवशी जागतिक पर्यटन दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. इतिहासामधील 3 लढाईमुळे गाजलेलं बघा पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पानिपत बघा हे ठिकाण हरियाणा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी हा कोणत्या प्रकारचा कर आहे? बघा जीएसटी बघा अप्रत्यक्ष कर या प्रकारचा तो कर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहेत? कायद्यासमोर सर्व समान आहेत. बघा कलम 14 म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. बेटला बघा काय आहे? राष्ट्रीय उद्यान आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा असे योग्य उत्तर काय असेल? बेटला बघा हे राष्ट्रीय उद्यान झारखंड या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा या ठिकाणी काय विचारला? केसिन ही प्रथिने कोणत्या पदार्थामध्ये प्रामुख्याने आढळतात? केसिन बघा ही प्रथिने प्रामुख्याने दूध या पदार्थामध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक. भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? बघा सुंदरबन, जे की बघा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. भारतामधला सर्वात मोठा तो त्रिभुज प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 34. भुईमुगाच्या उत्पादनामध्ये बघा देशामध्ये अग्रेसर राज्य कोणतं आहे? कोणतं राज्य असेल? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये बघा गुजरात हे राज्य देशामध्ये अग्रेसर राज्य आहे. भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या किती आहे? बघा असे योग्य उत्तर काय असेल? भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या 7 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. भारतामध्ये विचारले हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं पन्ना हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा पन्ना हे ठिकाण काय आहे? हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. बघा असे योग्य उत्तर काय असेल? बघा पन्ना हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो पन्ना बघा हे ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? लाला लजपत राय अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा. कल्पकम कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प आहे. कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे कल्पकम बघा हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू या राज्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. झेलम, रावी, सतलज बघा या ठिकाणी काही नद्या आहेत. या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? झेलम, रावी, सतलज. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील. झेलम, रावी, सतलज बघा या नद्या सिंधू नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा. जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो? योग्य उत्तर काय असेल? 3 डिसेंबर बघा या दिवशी जागतिक अपंग दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा. खालीलपैकी बघा कोणता अवयव पचन संस्थेचा भाग नाही? जठर पचन भाग असतो, लहान आतडे असतो, यकृत, फुफ्फुस. बघा फुफ्फुस या ठिकाणी बघा तो श्वसन संस्था यांचा या ठिकाणी तो भाग आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? राज्य पुनर्रचना आयोग सन 1953. बघा या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? फाजल अली या आयोगाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा. भातसा बघा भातसा हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? योग्य उत्तर काय असेल? भातसा बघा हा प्रकल्प ठाणे या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. विधानसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो? योग्य उत्तर काय असेल? विधानसभा राज्यपाल या ठिकाणी बरखास्त करू शकतात. प्रश्न क्रमांक पुढचा. महाराष्ट्र राज्यामध्ये तेलबिया संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तेलबिया संशोधन केंद्र जळगाव या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. मेहसाणा जातीची म्हैस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? मेहसाणा जातीची म्हैस गुजरात राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा. 19 जुलै सन 1969 देशामध्ये विचारले एकूण किती बघा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? 19 जुलै सन 1969 बघा देशामध्ये एका 14 या ठिकाणी प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा. बघा महाराष्ट्रामधला बघा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यामधला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी? बघा शिरपूर बघा जे की धुळे जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी बघा महाराष्ट्रामधला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना आहे. विद्युत धारा मोजण्याचं एकक कोणतं आहे? योग्य उत्तर काय असेल? विद्युत धारा बघा मोजण्याचं एकक अँपियर. बघा या एककामध्ये बघा विद्युत धारा या ठिकाणी मोजण्याचं एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. अभिनव भारत ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? अभिनव भारत बघा ही संघटना
बघा अभिनव भारत बघा ही संघटना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेली संघटना आहे. विषय क्रमांक पुढचा, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी कायदा केला होता? तर याचे योग्य उत्तर काय असेल? लॉर्ड वेलस्ली. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राधानगरी हे धरण विचारले कोणत्या नदीवर बघा बांधण्यात आलेलं धरण आहे? राधानगरी हे धरण गोदावरी, कृष्णा, भोगावती, मुठा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.